महिला आयोगाच्या अध्यक्षा राहिलेल्या रुपाली चाकणकर सध्या चांगल्याच अडचणीमध्ये सापडल्यात। बोंधू अशोक खरात सोबतचे फोटो व्हायरल झाल्याच्या नंतर आधी चाकणकर यांचं पद गेलं, पुढे पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनही त्यांना पायउतार व्हावं लागलं आणि या दोन धक्क्यांच्या नंतर त्यांच्या भोवती आता चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे। आज त्यांची एसआयटीचे प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः चाकणकरांची तब्बल 6 तास चौकशी केलेली आहे। रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरती असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आलाय। खरात सोबतचे संबंध आणि त्यानंतर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवरती ही चौकशी झाली। दरम्यान या आधीच त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची देखील चौकशी करण्यात आली। खरातनं पतसंस्थेमध्ये उघडलेल्या बोगस खात्यांच्या प्रकरणामध्ये प्रतिभा चाकणकर यांची चौकशी झाली आहे। एसआयटी मध्ये या तपासामध्ये त्यांचे जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची समर्पक अशी उत्तरं मी दिलेली आहेत आणि मला असा विश्वास वाटतो की नक्कीच या सर्वांचं या उत्तराने समाधान झालं असेल। आपण पुन्हा चौकशीला येणार आहात का? पुन्हा चौकशीला बोलवलंय का? पोलिसांना जसं माझं यामध्ये तपासात सहकार्य हवं असेल तसं पूर्णपणे मी सहकार्य करेन। तर एसआयटीने चाकणकरांना नेमके कोणकोणते प्रश्न विचारलेत आपण बघूया। बोंधू अशोक खरातला केव्हापासून ओळखता? तुम्ही शिवनिका संस्थेवरती असताना खरातच्या प्रकरणाची तुम्हाला माहिती होती का? खरात सोबत केलेल्या पूजा विधी नेमक्या कोणत्या होत्या? पूजा विधीमुळे खरात सोबत आर्थिक संबंध जोडले गेले होते का? खरात सोबत काढलेले फोटो व्हिडिओ नेमके केव्हाचे आणि कोणत्या कार्यक्रमामधले आहेत? शिवनिका संस्थेच्या बैठकांमध्ये कोणतं कामकाज सुरू होतं? मंदिरामध्ये येणारे इतर राजकीय नेते कोणाच्या सांगण्यावरून येत होते? खरात संबंधित आर्थिक व्यवहारामध्ये कोणकोणत्या बँक खात्यांमधून हे व्यवहार झालेत? तर अशा पद्धतीचे काही प्रश्न एसआयटीने चाकणकरांना विचारले। नाशिकच्या बोंधू अशोक खरातच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी एक खळबळजनक असा दावा केलाय। अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी अशोक खरात याला अटक केली आणि राज्यामध्ये खळबळ उडाली। खरातचे अनेक नेत्यांसोबतचे फोटो देखील समोर आले आणि आता या प्रकरणामध्ये राज्यामधील 4 मंत्र्यांचा थेट सहभाग असल्याचा दावा नाना पटोलेंनी केलाय। त्यामुळे अशोक खरातकडून सगळी माहिती गोळा केल्याच्या नंतर त्याला मारून टाकलं जाईल। जसे एप्स्टीनला मारलं तसंच खरातला देखील मारतील असा दावा पटोलेंनी केलाय। पटोलेंचा हा दावा सत्ताधाऱ्यांनी खोडून काढला तर पटोलेंनी 4 मंत्र्यांची नावं समोर आणावी असं आव्हान देखील मंत्री बावनकुळेंनी केलंय। त्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समाविष्ट आहेत। त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत त्याच्यासाठी आणि या 4च्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची आम्ही मागणी करू। मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे, मान्य आहे। जाहीर का करत नाही? पुन्हा रोखला जाहीर करायला नाना पटोलेंना? जाहीर करावी ना, आजच जाहीर करावी। माझा त्यांना निरोप सांगा की जाहीर करायला सांगितलं आहे असं आहे। काहीतरी प्रसिद्धी मिळण्याकरता बोलायचं। राहिला रुपाली चाकणकरांचा प्रश्न, त्यांना जर बोलवलं असेल तर पोलीस योग्य वेळी त्यांच्याबद्दलची भूमिका आपल्यासमोर मांडतील। 4 मंत्र्यांची नावं आहेत, त्याच्यात त्यांचा सहभाग असेल तर नाना पटोलेंनी ते नावं मुख्यमंत्र्यांकडे द्यावेत किंवा जाहीर करावीत। निश्चित त्याची चौकशी केली जाईल, परंतु अंदाजपंचे ठोक ताळ्यावर नावं सांगणं आणि प्रत्यक्षात गुन्ह्यात सहभाग असणं हा भाग वेगळा आहे। म्हणून त्यांनी हे प्रेसच्या समोर सांगण्यापेक्षा मुख्यमंत्र्याला नावं द्यावेत आणि प्रेस समोर जर सांगायचंच असेल तर ते नावं उघडही करावेत। आम्ही मागच्या वेळेस सांगितलं की विधानसभेतही सांगितलं की घरातला त्याच्याकडून सगळी माहिती घेऊन याला शेवटी जसं एप्स्टीनला मारलं तसं याला पण मारतील असं आम्ही आरोप केलेला आहे। ही वस्तुस्थिती पुढे आपल्या लक्षात येणार। हे तर बंडल स्टोरी आहे, या स्टोरीला काय अर्थ नाही। हिंमत असेल तर एखाद्या वेळ बोललं ना तर पूर्ण बोललं पाहिजे, अपूर्ण बोलू नये व्यक्तीने। कुठल्याही व्यक्तीने अपूर्ण बोलू नये। काही मुख्यमंत्र्याला पत्र वगैरे नाही। तुम्ही त्यांना सांगा माझा निरोप, काही घाबरू नका।
खरात पोलिसांच्या कस्टडीमध्ये सुरक्षित आहे, काही होणार नाही आहे. तुमच्या धमक असेल तर नाव सांगा. मला असं वाटतं एप्स्टीन वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. एवढं काही सोपं नाही आहे खरातांना मारणं पण, कारण खरातांना ज्या पद्धतीनं चौकशी चालू आहे तर चौकशी योग्य चालू आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. परंतु उगाच काही आरोप करणं, उचलली जीभ लावली टाळ्याला असा आरोप करण्यात काही अर्थ नाही. कारण पोलीस यंत्रणा आपली तशी पाहायला गेलं ज्यांच्या ताब्यात आहे त्यांना जबाबदारीची जाणीव आहेच.